चला, तर आज आपण करूया ना सुरुवात. रेडी सर्वजण? आवाज क्लिअर आहे? सर्वांपर्यंत आवाज येत आहे? करूया आपण क्लासला सुरुवात. चला, पटकन एकदा ओके म्हणून मेसेज टाका, म्हणजे लगेचच आपण सुरुवात करूया. यस, हो. ओके ओके, थँक यू. सो लेट्स स्टार्ट द लेक्चर. आज आपण 34 स्कॉलरशिप या बॅच मधील पहिला क्लास घेत आहोत, पहिले लेक्चर घेत आहोत. यामध्ये आपण कुठलाही चॅप्टर शिकणार नाहीये, तर बेसिक माहिती की 34 स्कॉलरशिपची बॅच कशा पद्धतीने चालणार आहे, कोणता विषय कोणत्या दिवशी शिकवला जाणार आहे, 34 स्कॉलरशिप साठी कोणता अभ्यासक्रम तुम्हाला अभ्यासायचा आहे, त्यासाठी कुठली पुस्तके वापरायची आहेत, किती वह्या तुम्हाला गरजेच्या आहेत, किती वाजता क्लास होणार आहे, कोण शिकवणार आहे, या सर्व गोष्टी आजच्या क्लासमध्ये मी तुम्हाला सांगेन. म्हणजे उद्या जेव्हा तुम्ही क्लासला सर्वजण याल त्यावेळेला तुम्हाला सर्व काही तयारी करून क्लासला बसता येईल. ठीक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, 34 स्कॉलरशिप ही जी बॅच आहे ही या वर्षी म्हणजेच 2025-26च्या शैक्षणिक वर्षापासून या ठिकाणी 2025-26 पासून 5वी या इयत्तेसाठी असलेली स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा ही आता इयत्ता 4थी साठी ठेवलेली आहे. आणि इथून पुढे ही परीक्षा इयत्ता 4थी साठीच राहणार आहे. मग परीक्षा कधी होणार? तर तुमची परीक्षा अंदाजे एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे. तारीख अजून भेटलेली नाही, परंतु ज्या दिवशीपर्यंत तुमची परीक्षा होत नाही त्या दिवशीपर्यंत आपली ही बॅच चालू असेल. या बॅच मध्ये 4थी स्कॉलरशिपचा पूर्ण सिलेबस आपण पाहणार आहोत. म्हणजे काय? तर सर्व विषय, किती विषय असतात स्कॉलरशिपसाठी, शिष्यवृत्तीसाठी? तर शिष्यवृत्तीसाठी एकूण 4 विषय असतात. पहिला असतो मराठी, दुसरा विषय असतो गणित, तिसरा विषय असतो बुद्धिमत्ता आणि चौथा विषय असतो इंग्रजी. अशा पद्धतीने 4 विषयांचा आपल्याला अभ्यास करायचा असतो, ज्यामध्ये मराठीसाठी तुम्हाला 50 गुण असतात, गणितासाठी 100 गुण असतात, बुद्धिमत्तेसाठी 100 गुण असतात आणि इंग्लिशसाठी 50 गुण असतात. अशा पद्धतीचा 300 गुणांचा पेपर या ठिकाणी असतो. आता नेमक्याच निघालेल्या प्रपत्रकामध्ये आपल्याला या सर्व विषयांचा कोणकोणता अभ्यासक्रम विचारला जाणार आहे हे यामध्ये सांगितलेले आहे. तो सर्व अभ्यासक्रम आपण अगदी निवांतपणे पाहूया. त्या अगोदर तुम्हाला वाटलं असेल की हा स्क्रीनवरती कोण मुलगा दिसत आहे, तर हा आपल्या रघुकुल नवोदय क्लासेसचा 2024-25 चा विद्यार्थी आहे. याचा हा रिझल्ट तुमच्या समोर दिसतोय की हा 5वी स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये राज्य गुणवत्ता यादीमध्ये 8वा क्रमांक त्याने पटकवलेला आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये तो सर्वप्रथम होता. त्याचबरोबर सैनिकी स्कूल म्हणजेच सैनिकी स्कूल एंट्रन्स एक्झाम आहे, त्यानंतर मंथन आहे, अशा कितीतरी परीक्षांमध्ये त्याने यश मिळवलेले आहे. हा विद्यार्थी मागच्या बॅचचा आपला टॉपर विद्यार्थी होता. तुम्हाला फक्त एवढंच करायचंय की जे काही क्लासमध्ये शिकवले जाईल ते व्यवस्थितपणे समजून घ्यायचे आणि त्याचा सराव करायचा. या गोष्टी तुम्हाला करायच्या जेणेकरून तुमचे सुद्धा अशाच पद्धतीने बॅनर तुम्हाला पाहायला भेटेल. आता एक मिनिट. क्लास कसा होणार? तर बघा, सोमवारच्या दिवशी तुमचा होईल बुद्धिमत्ता विषयाचा क्लास. बुद्धिमत्तेसाठी 2 दिवस असणार.
सोमवारी बुद्धिमत्तेचा क्लास आणि मंगळवारी सुद्धा बुद्धिमत्तेचा क्लास होईल. बुधवारी इंग्लिश विषयाचा तुमचा क्लास होईल. गुरुवार आणि शुक्रवार 2 दिवस गणिताचे लेक्चर्स होतील. शनिवारी मराठीचे लेक्चर होईल. आणि जो काही या आठवड्यामध्ये सिलेबस शिकवून झाला, म्हणजे सोमवार पासून शनिवार पर्यंत जे काही तुम्हाला शिकवले जाईल त्या भागावरती लगेचच रविवारी सराव परीक्षा होईल. जेवढे काही तुम्हाला शिकवले जाईल. रघुकुलमध्ये ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की आपण काय करतो, शिकवलेल्या भागावरती लगेचच सराव परीक्षा घेतो. म्हणजे आपल्याला समजते की विद्यार्थ्याची तयारी किती आहे. तर लक्षात आले, सोमवार मंगळवार बुद्धिमत्ता, बुधवार इंग्लिश, गुरुवार शुक्रवार गणित आणि शनिवारी मराठी आणि रविवारी होणार तुमची टेस्ट पेपर म्हणजे सराव परीक्षा. समजले का सर्वांना की कशा पद्धतीने तुमचे दररोजचे लेक्चर्स होणार आहेत? आणि हेच शेड्यूल राहणार, सेम हेच शेड्यूल. तुम्हाला माहिती आहे का किती वाजता क्लास होणार आहे दररोज आपला? वेळ काय असणार आहे आपल्या क्लासची? सांगा पाहू. शरयू इंगोले, आवाज येतो का बेटा? हो मॅम. समजले का बेटा की कोणत्या दिवशी कोणत्या विषयाचा क्लास होणार आहे? सोमवार आणि मंगळवार कोणता काय क्लास होईल? बुद्धिमत्ता. बुधवारी इंग्रजी. गुरुवार आणि शुक्रवार गणित. आणि शनिवारी मराठी. आणि रविवारी सराव परीक्षा. बरोबर. आणि क्लासची वेळ काय असणार आहे दररोज? 8 ते 9. बरोबर, छान. तर हा तुमचा वीकली प्लॅन, वीकली शेड्यूल असणार आहे. आता मी जसे तुम्हाला सांगितले तसे हे 4 विषयांचे तुमचे 2 पेपर असतात. पेपर 1 मध्ये गणित आणि मराठी हे 2 विषय विचारले जातात आणि बुद्धिमत्ता आणि इंग्लिश या विषयाचा दुसरा पेपर असतो. अशा पद्धतीने 2 पेपर, फायनल परीक्षेला 2 पेपरची ही परीक्षा असते. सकाळी 1 पेपर आणि दुपारच्या सत्रामध्ये 1 पेपर. आता ह्या बॅच मध्ये तुम्हाला काय काय भेटते? तर दररोज संध्याकाळी 8 ते 9 या वेळेमध्ये लाईव्ह क्लास तुम्हाला पाहायला भेटणार आहे. जसं आता मी तुमच्याशी बोलतीये की नाही, अशाच पद्धतीने दररोज संध्याकाळी 8 ते 9 आपण लाईव्ह क्लास घेणार आहोत दररोज. आणि रविवारी मात्र क्लासला सुट्टी असते आणि पेपर असतो. पण उद्या मात्र सुट्टी नाही, कारण आज क्लास सुरू केला ना, तर उद्या मात्र सुट्टी नाही. आता हा क्लास झाला. आता तुम्हाला वाटलं की मॅडम आम्हाला हा क्लास परत बघायचा आहे तुम्ही शिकवलेला, किंवा आज मला जॉईन होता आले नाही, आता माझा क्लास मिस झाला, आता काय शिकू मी? तर घाबरण्याची गरज नाही. हा लाईव्ह क्लास झाला की 2 ते 3 तासामध्ये हा लाईव्ह क्लास जसाच्या तसा तुमच्या मोबाईलमध्ये रघुकुल नवोदया या ऍप मध्ये रेकॉर्डिंगच्या स्वरूपामध्ये सेव्ह होतो. ऑटोमॅटिकली होतो. रघुकुल नवोदया या ऍप मध्ये. मग तुम्ही काय करू शकता, तुम्हाला ही रेकॉर्डिंग व्हिडिओ हवे तेव्हा, हवे तितक्या वेळा, हवे तसे पाहता येतात. म्हणजे एकदा शिकवलेला कोणताही चॅप्टर तुम्ही परीक्षा होईपर्यंत परत 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 जसाच्या तसा हवे तेवढ्या वेळेला पाहू शकता. आणि हे एकदम फ्री आहे. हे रेकॉर्डिंग तुमच्यासाठी अगदी फ्री असतात, त्याच्यासाठी तुम्हाला कुठलेही चार्जेस लागत नाही. दर आठवड्याला एक सराव परीक्षा, प्रत्येक आठवड्याला सराव परीक्षा होणार. आणि परीक्षा जवळ आली की त्यानंतर मोठे पेपर, म्हणजे पूर्ण जशी तुमची फायनल परीक्षा असते तशा पद्धतीचे पेपर सुद्धा या ठिकाणी घेतले जाणार. परीक्षा झाली
की तुम्हाला त्या ठिकाणी लगेचच दिसते की तुमचे कोणते प्रश्न चुकले आहेत, कोणते बरोबर आहेत, चुकलेल्या प्रश्नाचे उत्तर काय आहे, तुम्ही पेपर किती वेळामध्ये सोडवला आणि या सराव परीक्षेचा रिझल्ट मेरिट लिस्ट नुसार त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या गुणानुक्रमानुसार नंतर तुम्हाला 2 दिवसांनी पाठवला जातो. आपण शिकत असताना आपण ऑनलाईन आहे, त्याचा अजून एक फायदा आपण घेत असतो, म्हणजे जेव्हा आपण शिकतो त्यावेळेला वेगवेगळ्या टेक्नॉलॉजींचा वापर करून आपण क्लासमध्ये शिकत असतो. जसं की हे माझ्याकडे घड्याळ आहे जे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून या ठिकाणी शिकू शकतो. हे बघा, ही मोजपट्टी आली लगेचच आपल्या समोर दिसते. हे बघा, अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून या ठिकाणी शिकू शकतो. हे पहा, दिसले. अशा प्रकारे मस्त मजेत आपण या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या क्लासमध्ये वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतो. अजून एक महत्वाची गोष्ट, जेव्हा क्लास होतो त्यावेळेला तुमचे पालक तुमच्या सोबत उपस्थित असतात, त्यामुळे आम्ही काय शिकवतो हे तुमच्या पालकांना लगेच बघायला भेटते. तुम्ही काय शिकता, तुम्हाला किती समजते हे सुद्धा पालकांना घरी बसून पाहता येते. यामध्ये प्रत्येक विषयाची संकल्पना अगदी आपण स्पष्ट करून पाहणार आहोत. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण स्कॉलरशिप म्हणजे 4थी शिष्यवृत्तीचा पूर्ण अभ्यासक्रम पाहणार आहोत. या ठिकाणी ज्या पद्धतीचे प्रपत्र सांगते ना, बुक कोणते घ्यायचे सांगते, वह्या किती वापरायच्या ते सुद्धा सांगते. बघा, शासनाने एक प्रपत्र काढून त्याच्यामध्ये 4थी शिष्यवृत्तीसाठी कोणता सिलेबस म्हणजेच अभ्यासक्रम विचारला जाणार आहे ते या ठिकाणी जाहीर केले. तर काय सिलेबस आहे, तर हे पहा, हा मराठी विषयाचा तुम्हाला सिलेबस दिसतोय की 4थी शिष्यवृत्तीसाठी आकलन या घटकाखाली उतारा, कविता, संवाद, सुसंगत वाक्याचा परिच्छेद, जाहिरातीवर आधारित प्रश्न, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, समूहदर्शक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द, जोड शब्द, शब्दकोडी, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे, अक्षर जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, पिलूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, म्हणी, वाक्यप्रचार, वर्णमाला, शब्दकोशाप्रमाणे शब्दांचा क्रम लावणे, शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, लिंग, वचन, काळ, विरामचिन्हे, वाक्यांचे भाग, शुद्ध आणि अशुद्ध शब्द, प्रत्यय घटित व उपसर्ग घटित शब्द आणि भाषा विषयक सामान्य ज्ञान हा तुमचा अभ्यासक्रम असणार आहे मराठी विषयासाठी. कशासाठीचा आहे हा अभ्यास, आर्या जाधव? कोणत्या विषयाचा अभ्यासक्रम आहे हा? मराठी. मराठी. तर एवढे धडे, एवढे चॅप्टर्स तुम्हाला पाहायला भेटणार आहे. यामधला प्रत्येक चॅप्टर अगदी डिटेलमध्ये सगळ्या कन्सेप्ट मी या ठिकाणी सांगणार आहे, वेगवेगळ्या ट्रिक्सचा वापर करून सांगणार आहे. जसं की सर्वनामे जर का पाठ करायची असतील तर मूळ सर्वनामे फक्त 9 आहेत. ती 9 पाठ केली की आपल्याला सगळी सर्वनामे ओळखायला येतात. कोणती सर्वनामे माहिती? मी, तू, तो, मी, तू, तो, हा, जो, कोण आणि काय, आपण, स्वतः. काय, आपण, स्वतः. कसे पाठ कराल बरं तुम्ही याला? कसे पाठ कराल? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. ही काय आहेत? 9 मूळ सर्वनामे. काय आहेत ही, आर्या?
मूळ सर्वनामे. म्हण बरं एकदा, कशी म्हणशील? मी तू तो, हा जो कोण, काय आपण स्वतः. बस, पाठ करायला सोपे आहे की नाही? हो. तर अशा पद्धतीने प्रत्येक चॅप्टरचे आपल्याला बेसिक अगदी छान पद्धतीने या क्लासमध्ये शिकायचे आहे. हा मराठी विषयाचा सिलेबस आहे. अभ्यासक्रम आता जाहीर झालाय की या अभ्यासक्रमावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. परंतु मार्केटमध्ये या अभ्यासक्रमावरती तयार होणारे पुस्तक येण्यासाठी थोडे दिवसाचा कालावधी लागेल. 8 दिवस लागतील, 15 दिवस लागतील किंवा 3 आठवडे लागतील खूप झाले. तेव्हापर्यंत मार्केटमध्ये बुक येऊन जातील. बुक आल्यानंतर मी तुम्हाला क्लासमध्ये सांगेल की आपल्याला कोणत्या प्रकाशनाचे बुक वापरायचे आहेत. तोपर्यंत घाई करायची नाही आणि कुठलेही बुक्स घ्यायचे नाही. जेवढे काही क्लासमध्ये शिकवले जाईल त्याचाच व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करायचा आहे. चालेल? हा. यानंतर अशाच पद्धतीने दुसऱ्या विषयांचा सुद्धा अभ्यासक्रम या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. हे पहा, हा कुठल्या विषयाचा अभ्यासक्रम दिसतो आहे? तर हा आहे गणित विषयाचा अभ्यास. कशाचा? गणित विषयाचा. हे पहा, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचे वाचन व लेखन, 5 अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन. जेव्हा 5वी स्कॉलरशिपला हा सिलेबस होता की नाही, त्यावेळेला इथे 10 अंकांपर्यंतचं वाचन होतं. 10 अंक म्हणजे कसे? तर एकक, दशक, शतक, हजार, दशहजार अशा पद्धतीने 10 अंक. आता तुम्हाला 5च आहेत, चौथीला असल्यामुळे 5च. एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार एवढ्याच पर्यंतच्या संख्या तुम्हाला वाचनासाठी या ठिकाणी विचारल्या जाणार आहेत. अशा पद्धतीचा हा आहे गणित विषयाचा पूर्ण अभ्यासक्रम. हे पहा, 1 ते 100 मधील मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या. आपल्या क्लासमध्ये यापूर्वी क्लास केलेला एखादा विद्यार्थी आहे का बरं ज्याला मूळ संख्या तोंडपाठ आहेत? असं कोणी असेल तर हँड रेज करा बरं. तुमच्या स्क्रीनवरती जेव्हा तुम्ही टच करताना, टच केल्यानंतर एक अशा पद्धतीचं हाताचे चिन्ह येत आहे त्या ठिकाणी. त्या हाताच्या चिन्हावरती तुम्ही जेव्हा टच करता त्यावेळेला तुमच्याकडून एक हँडरेजची रिक्वेस्ट माझ्याकडे येते. ती हँडरेजची रिक्वेस्ट मी एक्सेप्ट केली की तुम्ही माझ्याशी बोलू शकता. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या स्क्रीनवरती असलेली हँडरेज रिक्वेस्ट सुरू करायची आहे. बघा बरं सुरू करून सगळ्यांनी एकदा. स्क्रीनला टच करा, तिथे एक हाताचे चिन्ह येते, त्याच्यावरती एकदा दाबा. वा वा, छान. सगळ्यांनी ट्राय करून बघा. बघा तुम्हाला हँडरेज करता येत आहे का? दिसले का हाताचे चिन्ह सगळ्यांना? हा, बऱ्याच विद्यार्थ्यांनी हँडरेज केले. सर्वांनी करून पहा. ज्या विद्यार्थ्यांना हँडरेज करता येत नाहीये त्या सर्वांनी हँडरेज करून पहा. हा, अशा पद्धतीने तुमच्याकडून माझ्याकडे हँडरेज येते. आता बघा, सुबोध शिंगारे या डिव्हाइस वरून हँडरेज आले. आवाज येत आहे का बेटा? हो. तुझे नाव सुबोध आहे? हो. बर. तर अशा पद्धतीने एका वेळी एक विद्यार्थी माझ्याशी बोलू शकतो. आणि जर का तुम्हाला तुमचा माईक ऑन नाही आणि तुम्हाला काही अडचण आली तर मग काय करणार तुम्ही? मग कसे विचारणार, कसे सांगणार की तुम्हाला समजले नाही? तर तुम्ही स्क्रीनवरती टच केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक चॅटिंगचा ऑप्शन भेटतोय. दिसतोय का सुबोध? यस. काय म्हणून दिसत आहे सांग बरं? चॅट. चॅट म्हणून दिसत आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर काय येते? चॅटिंग केलेलं दिसतं. चॅटिंग केलेली दिसते आणि त्या ठिकाणी खाली एक असा बॉक्स येतो, त्याच्यावरती क्लिक केलं की तुमचा कीबोर्ड ओपन होतो आणि तुम्ही मेसेज टाईप करून तो पाठवू शकता. हा कशासाठी असेल ऑप्शन सांगा बरं? आन्सर टाकण्यासाठी.
हा, मी एखादा प्रश्न विचारला तर उत्तर सांगण्यासाठी, किंवा तुम्हाला जर का समजा काही अडचण आली की एखादा प्रश्न समजला नाही तर तुम्ही विचारू शकता की मला हा प्रश्न समजला नाही, परत सांगा. बरोबर? हो. अजून काय स्क्रीनवरतीचे समजत नाही? क्लास कसा जॉईन करायचा हे सगळ्यांना समजले का? हर्षदीप जगदाळे, हर्षदीप तू यापूर्वी पण क्लास केलेला आहे हो की नाही? हर्षदीप, येस मॅम. यापूर्वी पण तू क्लास केलेला आहे बरोबर? हो. मग तुला माहिती आहे की क्लास कसा जॉईन करायचा? कसे जॉईन करायचे क्लासला दररोज? आता कशी जॉईन झाले तुम्ही? ते रघुकुला ऍप असते त्याच्यावर ते क्लिक करून उघडायचे. त्याच्यामध्ये हा बरोबर, पुढे? आणि त्याच्यावर वेगवेगळे कोर्स दिसतात. त्यामध्ये आपण खरेदी केलेला 34 स्कॉलरशिपचा कोर्स सगळ्यात वरती असतो. हा, मग मग त्याच्यावरती क्लिक करायचे करायचे आणि हम्म आणि काय? लाईव्हचा ऑप्शन दिसेल. हम्म त्याच्यावर त्याच्या क्लिक करायचे, किंवा दररोज संध्याकाळी 8 वाजता क्लास सुरू झाला की तुम्हाला स्क्रीनवरती तुमच्या एक नोटिफिकेशन सुद्धा येते की हो, डोंट, काय असते नोटिफिकेशन सांग बरं? अलर्ट, लाईव्ह क्लास हॅज बिगिन. ओके, त्याच्यावरती क्लिक केले की लगेच तुम्हाला क्लासला जॉईन होता येते. अशा पद्धतीने क्लास जॉईन करता येतो. बरं, आता रेकॉर्डिंग कुठे दिसतात माहितीत का तुला? झालेल्या क्लासचे रेकॉर्डिंग कुठे दिसतात? नाही. बघा मी सांगते. हा, सगळ्यात अगोदर काय करायचे, रघुकुलचे तुमच्याकडे ऍप आहे, ऍप्लिकेशन बरोबर आहे का तुमच्या फोनमध्ये, ज्याच्यावर तुम्ही आता क्लास करताय? तर ते हो, रघुकुलचे ऍप उघडायचे. ऍप उघडल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्ही जो आता क्लास जॉईन केला आहे तो 34 स्कॉलरशिपचा क्लास दिसतो का? हो, त्याच्यावर क्लिक करायचे. क्लिक केले की तुमच्या समोर अशा पद्धतीची स्क्रीन येते. इथे लिहिलेले असते होम, असते का? होम असते की काय असते? पहिला ऑप्शन. हो, त्याच्यानंतर असते कंटेंट. इथे वरतीच असतं स्क्रीनवरती असं कंटेंट. तर त्या कंटेंट वरती क्लिक करायचे. कोणत्या ऑप्शनवर क्लिक करणार? कंटेंट. आणि कंटेंट मध्ये इथे तुमचे सगळे क्लास असतात. म्हणजे आजचा क्लास झाला की हा क्लास या ठिकाणी सेव्ह होतो. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ परत परत पाहू शकता. चालेल? हो, आणि याच्याच पुढे अजून काय काय ऑप्शन असतात बघा. याच्यामध्येच ना सगळ्यात शेवटी एक ऑप्शन असतो, अनाउन्समेंट किंवा नोटीस बोर्ड अशा नावाने ऑप्शन असतो. सगळ्यात शेवटी त्या स्क्रीनला असे इकडे ढकलले, या कंटेंटच्या नंतर अजून एक ऑप्शन, अजून एक ऑप्शन, अशा पद्धतीने इथे सर्वात शेवटी नोटीस बोर्ड नावाचा एक ऑप्शन येतो. तर मी जर का काही सूचना टाकली ना तर तुम्हाला ती सूचना या नोटीस बोर्ड नावाच्या सेक्शन मध्ये पाहायला भेटते. ठीक आहे? हो, हो, अजून काही अडचण वाटते? काही नाही, तसे तुम्ही हुशार आहे. तुम्हाला मोबाईल मधले काही येत नसेल असं काहीच नाही. थोडे दिवस तुम्ही रघुकुलचे ऍप वापरायची सवय लागली की तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहित होईल यामधले. बरोबर आहे? चला, तर अशा पद्धतीने हा गणित विषयाचा सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे. मी तुम्हाला पाठवेल हा पाहण्यासाठी. ठीक आहे? हा सगळा अभ्यासक्रम तुम्हाला पाहण्यासाठी मी त्या नोटीस बोर्ड नावाच्या सेक्शन मध्ये नंतर पाठवून देईल. हा आहे तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम. हे विचारले जाणार आहे इंग्रजीमध्ये. हे पहा, असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर विथ इट्स साऊंड, formation of words using given alphabets, correlating words with pictures, rhyming words, opposite words, word register,
finding small words from the given bigger word, contracted forms, dictionary skill, part of human body, plants and animals, names of birds and animals, their living places and sounds. Comparison, name of the colors, things, shapes, vegetables, fruits and games, and all those chapters. इथे सुद्धा बघा, हे पहा, हे सगळे चॅप्टर सुद्धा आपल्याला या ठिकाणी शिकायचे. आता हे बघा, इथे आर्टिकल दिसते आहे. तर आर्टिकल मध्ये काय असतात, कोणकोणती आर्टिकल्स असतात तुम्हाला माहिती आहे का? सांगा बरं. आर्टिकल्स कोणकोणती असतात? आर्टिकल्स माहिती आहेत तुम्हाला? इंग्लिशमध्ये काही आर्टिकल्स वापरली जातात बोलताना. कोणती आर्टिकल्स असतात? ज्याला मराठीमध्ये उपपदे असे म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला आपण आर्टिकल्स म्हणतो. कोणती आर्टिकल्स आहे सांगा बरं. किती असतात आर्टिकल्स? कोणती आहेत आर्टिकल्स? अगदी बरोबर, मस्त. कोणती आर्टिकल्स असतात सांग बेटा इंदुलकर. येस मॅम. आर्टिकल्स कोणकोणती असतात? ए अँड द. बरोबर, 3 आर्टिकल्स असतात, ए अँड आणि द. आता जेव्हा आपण आर्टिकल्स शिकू तेव्हा काय शिकतो आपण, की आर्टिकल ए केव्हा वापरावे, आर्टिकल अँड केव्हा वापरावे आणि आर्टिकल द केव्हा वापरावे. पण तुम्हाला माहितीये, मी शिकवत असताना ना याला उलट्या पद्धतीने शिकवतो. पहिल्यांदा तर काय समजा की मम्मी स्वयंपाक बनवतीये. ओके, नाव काय तुझे बेटा? माझे अद्वैत. अद्वैत. तर अद्वैत, आपल्या समोर जेवण आल्यानंतर पहिला प्रश्न आपला हा असतो की आपल्याला भूक आहे का, आपल्याला जेवण करायचे आहे का, हा पहिल्यांदा विचार करतो आपण. जर का आपल्याला जेवण करायचे आहे तर जेवणामध्ये पोळी खाऊया की भाकरी खाऊया असा विचार करतो. पण जर का तुम्हाला जेवणच करायचे नसेल तर पोळी खायची की भाकरी विचार करण्याची गरज आहे का? नाही. मग आर्टिकल मध्ये सुद्धा ना मला असेच वाटते की एखाद्या दिलेल्या जागेवरती आर्टिकल वापरण्याची गरज आहे का हे पहिल्यांदा माहित पाहिजे आपल्याला. मग आपण सुरुवात कुठून करतो शिकायला माहितीये, की कोणत्या शब्दांच्या पूर्वी आर्टिकल वापरले जात नाही. आता समजा इंग्लिशमध्ये जेवणांची नावे असतात, माहितीयेत का? दुपारच्या जेवणाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? लंच. लंच. रात्रीच्या जेवणाला काय म्हणतात? डिनर. डिनर. तर जर का तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले की लंच या शब्दासाठी कोणते आर्टिकल वापरावे, तर मुळात प्रश्न आहे की आर्टिकल वापरायचे का, की आपण नो आर्टिकल म्हणून ऑप्शन निवडायचा, हा पहिला प्रश्न विचारायचा. मग विचारायचं मग आर्टिकल वापरायचे ना, तर आता मग कोणते आर्टिकल वापरू. मग लंच या शब्दासाठी नियम असं सांगतो की जी जेवणाची नावे आहेत, ब्रेकफास्ट आहे, लंच आहे, डिनर आहे, तर यांच्या पूर्वी कोणतेही आर्टिकल वापरू नये. ठीक आहे. मग ए वापरावे, एन वापरावे की द वापरावे हा विचार करण्याची गरज पडते का? नाही. बऱ्याच वेळेला काय होतं विद्यार्थ्यांचं माहितीये, हा शेवटचा नियमच विसरून जातात आणि लंच हा शब्द आल्याबरोबर काय करतात, ए वापरू की एन वापरू. मग लंचला इथे यल दिसते, मग मी पटकन त्याच्या पाठीमागे ए लिहून टाकतो. मग उत्तर बरोबर येईल का? नाही. तर अशा पद्धतीने प्रत्येक चॅप्टर मध्ये अगदी विचारपूर्वक प्रश्न सोडवण्याच्या आपल्याला ट्रिक शिकायच्या आहेत. आता ना जेव्हा क्लास सुरू झाला तेव्हा माहितीये, एक मेसेज दिसला मला. काय दिसला मेसेज माहितीये का? ऐका बरं सगळ्यांनी. एक मेसेज दिसला मला सगळ्यात अगोदर चॅटिंग मध्ये. मेसेज काय होता माहितीये? वाच बरं बेटा अद्वैत, हे काय आहे? कुठे आहे? हे बघ स्क्रीन वरती लिहिले. दिसते स्क्रीन तुला? हो. काय आहे हे? गुड नाईट. गुड नाईट.
आपण गुड नाईट केव्हा म्हणतो? जेव्हा आपल्याला झोपायचे असतात. ओके. मग आपण समजा संध्याकाळी मी ना मार्केटमध्ये बाहेर गेलेली, तू आणि मी सेम सिटीमध्ये राहतो. मी मार्केटमध्ये बाहेर गेले, तू पण हा मार्केटमध्ये बाहेर आलेला होता. रात्रीचे 9 वाजलेले होते आणि तुझी आणि माझी भेट झाली त्या ठिकाणी. भेट झाल्याबरोबर तू हा मला काय म्हणशील? गुड नाईट म्हणशील? अम, नाही. नाही ना. काय म्हणायला हवं? गुड हाय. इव्हिनिंग म्हणायला हवं. काय? गुड इव्हनिंग. आणि जेव्हा मग आपण बोलू वगैरे आणि त्यानंतर तू दुसरीकडे म्हणजे वापस जातोयस आणि मी दुसरीकडे वापस जाते, त्यावेळेला काय म्हणशील? बाय. आणि गुड नाईट. हा राईट. म्हणजे गुड नाईट केव्हा म्हणावे आणि गुड इव्हिनिंग केव्हा म्हणावे याच्यासाठी टाइमचा काहीही रोल नाहीये. रोल कशाचा आहे की जर का तुम्ही संध्याकाळची जरी वेळ आहे आणि जस्ट भेटले आहात तर गुड इव्हिनिंग म्हणा आणि टाटा बाय बाय करताना मात्र मग रात्रीच्या वेळी गुड नाईट म्हणा. तर ठीक असे आहे. छोटे छोटे पॉइंट छान पद्धतीने एक्सप्लेन करून आपण या ठिकाणी शिकूया. तर हा आहे सिलेबस कशाचा? इंग्लिश. आणि कुठला विषय राहिला? बुद्धिमत्ता. तर बुद्धिमत्तेचा हा सिलेबस दिसत आहे. माही सॉरी मोही अरे आवाज काय येत नाहीये. लाड दिव्या लाड डिवाइस. आवाज येस. येतो बेटा? हॅलो. आवाज येत आहे बेटा? हा येत आहे. ओके. काय नाव तुझे? मनस्वी गजेंद्र लाड. ओके. तर हा कोणत्या विषयाचा सिलेबस दिसतो आपल्याला स्क्रीनवरती? अभ्यासक्रम कशाचा आहे हा? हा दिसतोय मराठीचा. बुद्धिमत्तेचा हा सिलेबस आहे. बुद्धिमत्ताचा. बुद्धिमत्ता. ओके. बर. जानकी यादव डिव्हाइस वरून म्हणते आहे की मला मूळ संख्या पाठ आहे. जरा हँडरेज कर बरं, तुझे हँडरेज नाही दिसत आहे. यादव काय नाव आहे बेटा तुझे? जानकी यादव डिव्हाइस काय नाव आहे बेटा तुझे? आज नाव का विचारते काय माहितीये? कारण की तुम्ही सर्वजण आज नवीन आहात इथे क्लासमध्ये. मला तुमची नावे माहीत नाहीयेत आणि तुमच्या या नावाने इथे जो क्लास दिसतोय हा बऱ्याच वेळेला पालकांचं नाव आलेलं आहे. आईचे नाव, वडिलांचे नाव. म्हणून मी कन्फर्म करते. पण तुझा आवाज माझ्यापर्यंत येत नाहीये. हरकत नाही. तर अशा पद्धतीने आपण या सर्व विषयांचा अभ्यासक्रम या ठिकाणी पाहणार आहोत. मागील काही वर्षापासून आपण 5वी स्कॉलरशिप आणि 8वी स्कॉलरशिपचे क्लासेस चालवतो. यामध्ये या ठिकाणी 2021चा रिझल्ट तुम्हाला दिसत असेल. 2021चा रिझल्ट तुमच्या समोर आहे. 2020चा मला स्क्रीनवरती घेता आला नाही. 2021 साली तनिष्का जगताप, पुण्यावरून तनिष्का जगताप ही विद्यार्थिनी आपल्याकडे जॉईन होती. सध्या ती नवोदय विद्यालय मध्ये आहे. नवोदयसाठी तिचे सिलेक्शन झाले. तर त्या विद्यार्थिनीने 274 गुण घेतलेले होते. 300 पैकी 274 गुण घेऊन पुणे जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये तिने स्थान मिळवलेलं होतं. आणि त्याचप्रमाणे इतर विद्यार्थी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी 52 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झालेले दिसत आहेत. त्यानंतर नंतरच्या बॅचची ही एक विद्यार्थिनी आहे. तर या विद्यार्थिनीने हिचे नाव आहे वेदांती वाळुंज. हिने सुद्धा सध्या नवोदय विद्यालयामध्ये आहे आणि स्कॉलरशिप मध्ये सुद्धा हिने यश मिळवलेले. तर ही NSSC परीक्षेमध्ये 200 पैकी 200 गुण मिळवून राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी आपल्याकडे. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय त्या विद्यार्थिनीचे वेदांती वैभव वाळुंज असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. 300 पैकी 266 गुण या विद्यार्थिनीने शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मिळवलेले होते. NSSC परीक्षेमध्ये ती राज्यात प्रथम होती. मंथन परीक्षेमध्ये ती राज्यात 9वी होती आणि स्कॉलरशिप परीक्षेमध्ये तिने गुणवत्ता
जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकवलेलं होतं. त्याचबरोबर त्याच वर्षीचे हे सर्व विद्यार्थी 2023च्या बॅचचे तुम्हाला इथे सगळे विद्यार्थी आणि त्यांचे स्कोर दिसत आहेत. हे पहा, श्रीजा रासकर 266 गुण, सिद्धी 262, श्रेयस नरळे 266, अंकिता कांबळे 260, गणितामध्ये अतिशय हुशार विद्यार्थिनी, आराध्या चौधर 260. हे सगळे विद्यार्थी तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये दिसत असलेले हे सर्व विद्यार्थी 2023च्या बॅचचे आहेत, ज्यामध्ये एकूण 72 विद्यार्थी हे शिष्यवृत्ती पात्र होते आणि इतर वेगवेगळ्या परीक्षांमध्ये सुद्धा त्यांनी यश मिळवलेले होते. त्यानंतर हा रिझल्ट आहे 2024चा. 2024ला 66 विद्यार्थी हे स्कॉलरशिप पात्र होते, ज्यामध्ये समृद्धी कांबळे धाराशिव वरून ही विद्यार्थिनी जॉईन होती. तर या विद्यार्थिनीने 264 गुण घेतलेले होते. किती? 264. काही विद्यार्थी माईक ऑन करा म्हणतायत, परंतु स्क्रीनवरती त्यांची हँडरेज कॅन्सल झाली आहे. त्यांनी परत एकदा हँडरेज करा म्हणजे तुमची माईक ऑन करता येते. तर अशा पद्धतीने स्कॉलरशिप, नवोदय आणि मंथन या बॅचेस आपण या आपल्या क्लासेसमध्ये चालवतो आणि मागील काही वर्षापासून हे जे यशस्वी विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत याच्यावरून लक्षात येतं की आपण आपल्या क्लासेसमध्ये कशा पद्धतीचं टीचिंग करतो, कशा पद्धतीच्या सुविधा देतो. अजून काही कोणाला विचारायचे आहे का? कोणाला काही अडचण वाटते आहे का? वेदांत घुले, आवाज येतो बेटा? हॅलो मॅम. हॅलो, काय नाव बेटा तुझे? वैष्णवी. वैष्णवी, मूळ संख्या म्हणून दाखवता येतील का वैष्णवी तुला? हो. म्हण बरं. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 60, 61, 67, 73, 79, 83, 89, 97. वा 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 वा, शब्बाश, अतिशय सुंदर. अजून एक विद्यार्थी आपल्याकडे आहे, अगत. अगत असे नाव दिसते आहे, बरोबर आहे का नाव? तुझा माईक ऑन आहे बेटा. नाव बरोबर आहे? बोल तू, तुझा माईक ऑन आहे. हॅलो. हा बेटा बोल, काय नाव आहे तुझे? माझे नाव राजलक्ष्मी कीर्तन. राजलक्ष्मी, बरं बरं. कुठून बोलते तू? गाव कोणते तुझे? आणि मी धाराशिव या तालुक्यात आणि या गावातून बोलत आहे. धाराशिव वरून आहे, बरं बरं. तुला पण मूळ संख्या पाठ आहे? हो. म्हणून दाखवशील? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 21, 23, 31, 37, 39, 41, 47, 51, 57, 61, 63, 67, 71, 71, 73, 83, 89, 97. बर, प्रयत्न छान आहे राजलक्ष्मी, पण याच्यामध्ये ना 21, 81 ह्या संख्या ज्या घेतल्या ना त्या मूळ संख्या नाहीयेत आणि 83 विसरली तर काही संख्या विसरतायत आणि काही चुकीच्या संख्या त्याच्यात ऍड होत आहेत. हरकत नाही, प्रयत्न खूप छान आहे. अजून एकदा रिव्हिजन करा, ठीक आहे? चालेल. चला, अजून कोणाला काही अडचण वाटते का? काही विचारायचे आहे का अजून? हा, वह्या राहिल्या ना सांगायच्या? वह्या सांगायच्या राहिल्या? बरं, वह्या किती करायच्या आहेत? पुस्तकाचं तर मी तुम्हाला सांगितलं, मार्केटमध्ये पुस्तक आले की मी तुम्हाला सांगेल, त्यावेळेला तुम्हाला पुस्तक घ्यायचे आहे. आता वह्या किती करायच्या? तर बुद्धिमत्ता विषयासाठी एक लॉंग नोटबुक करायची. बुद्धिमत्तेसाठी एक वही करायची स्पेशली. या बुद्धिमत्तेसाठी एक वही.
त्यानंतर इंग्लिशसाठी एक, गणितासाठी एक लॉंग नोटबुक किंवा कशीही करा पण एक नोटबुक सेपरेट, आणि मराठीसाठी एक. अशा पद्धतीच्या 1, 2, 3 आणि 4 वह्या तुम्हाला हव्या आहेत. बुद्धिमत्तेचे सगळे सोडवून दिलेले प्रश्न, सगळी माहिती ही बुद्धिमत्तेच्या वहीत लिहायची. इंग्लिशचे इंग्लिशच्याच वहीमध्ये, गणिताचे गणिताच्याच वहीत आणि मराठीचे मराठीच्याच वहीमध्ये लिहायचे आहे. यानंतर अजून या 4 वह्यांच्या व्यतिरिक्त अजून एक सेपरेट वही तुम्हाला करायची आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला त्या वहीमध्ये जे काही आपण क्लासमध्ये शिकतो त्याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट नोट्स असतात किंवा जे काही फॉर्म्युलाज म्हणजे सूत्र असतात ते सगळे काही, म्हणजे समजा उद्या परीक्षा आहे माझी, मला आज वाचून जायला काहीतरी हवंय किंवा मला दररोज रिव्हिजन करण्यासाठी काहीतरी इम्पॉर्टंट वेगळं काढून ठेवायचंय, तर ते सगळे काही फॉर्म्युला सूत्र हे एका वहीत लिहिण्यासाठी ती एक सेपरेट वही करायची आहे. म्हणजे सूत्राची वही, आपण त्याला म्हणतो सूत्रांची वही. तर अशा पद्धतीने एकूण 5 वह्या तुमच्याकडे असाव्यात. उद्याच्या क्लासमध्ये एकच हवी आहे, परंतु जसे जसे क्लास पुढचे सुरू होतील तशी एक एक वही तुमची वाढत जाईल. ओके, बर. मगाशीपासून एक प्रश्न येत आहे की इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांचं काय. तर ही जी बॅच आहे या बॅच मध्ये आपल्याला एप्रिलमध्ये परीक्षा होतीये आणि आता जस्ट माहित झाले आहे आपल्याला की चौथीची बॅच सुरू करायची आहे. म्हणजे जवळपास 5च महिन्यांचा कालावधी भेटतो आहे. त्यामुळे या बॅच मध्ये दरवर्षी आपण स्कॉलरशिपची कंबाईन बॅच घेत असतो, मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम. पण ही जी बॅच होणार आहे चौथी स्कॉलरशिपची, ही बॅच फक्त मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी होणार आहे. यामध्ये इंग्लिश मीडियमचा आपण नाही घेणार. सिलेबस सेम असतो, गणिताचा सिलेबस, बुद्धिमत्तेचा सिलेबस हा प्रश्न टू प्रश्न सेम असतो, क्वेश्चन टू क्वेश्चन सेम. परंतु आपण इथे शिकवण्याचं जे माध्यम असणार आहे ते शिकवण्याचं माध्यम मराठी असणार आहे. हा फरक आहे इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम मध्ये. ठीक आहे, तर मग काय आहेत का तयार तुम्ही सगळेजण उद्यापासून नियमित क्लास करायला, नियमित अभ्यास करायला आणि खूप मेहनत घेऊन चौथी स्कॉलरशिपच्या या परीक्षेमध्ये राज्य गुणवत्ता यादीमध्ये, जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये तुमचे नाव आणायला? आहेत का तयार सगळेजण? रेडी? ओके. केयस रुपनार अशा नावाचे एक डिव्हाइस आहे. बेटा नाव काय आहे तुझे? केयस रुपनार डिव्हाइस. व्हॉट इज युअर नेम बेटा? स्वरा. स्वरा. ओके. कुठून बोलते आहे? गाव श्रीगोंदा. कोणतं? श्रीगोंदा. बरं बरं. श्रीगोंद्याहून बरेच विद्यार्थी यापूर्वी आपल्याकडे जॉईन होते, बरोबर ना? बर. शरयू इंगोले कुठून बोलते आहे? हॅलो शरयू, मॅम. बोला. काय? गाव कोणते तुझे? माझे गाव घाटपिंपरी. आणि जिल्हा? धाराशिव. धाराशिव मधून आहेस, बरं चालेल. हेमांशी गायकवाड. हेमांशी गायकवाड डिव्हाइस. काय नाव आहे तुझे? हेमांशीच आहे, बरं. गाव कोणते तुझे? जिल्हा कोणता? अरे बंद केला तू तर माईक. प्राजक्ता दळवी डिव्हाइस. आर यू देअर? व्हॉट इज युअर नेम? काय नाव आहे तुझे? प्राजक्ता दळवी डिव्हाइस.
मॅम बोला. प्राजक्ता दळवी. नाव तुझे प्राजक्ता आहे? हो. बर. आणि गाव कोणते? मलठण. जिल्हा? पुणे. पुण्यातून. आणि पुण्यामध्ये तालुका कोणता? दौंड. दौंड तालुक्यातून आहे. बर. काही अडचण? आधी माहिती सांगितली त्यामध्ये काही अडचण? नाही. बर. संदीप गाय संदीप nowadays. बरोबर आहे? बोला. तुमचं नाव घेतले ना की तुम्ही बोला, म्हणजे तुमचा माईक ऑन आहे. सुरू केल्यानंतर, माईक सुरू केल्यानंतर मी तुमचे नाव घेत आहे. आवाज येत आहे का बेटा? बर. पुढचा विद्यार्थ्याशी बोलूया. वैष्णवी पालवे. वैष्णवी पालवे. येस मॅम. तुझे नाव वैष्णवी आहे? हो. बर. कुठल्या जिल्ह्यातून बोलते बेटा तू? नाशिक. नाशिक. आणि तालुका? येवला. येवल्यातून आहेस. कशासाठी प्रसिद्ध आहे येवला? पैठणी. हा, येवल्याची पैठणी. मस्त, छान. भाग्यश्री पवार. भाग्यश्री पवार. आवाज येत आहे का बेटा? हॅलो मॅडम. हॅलो, येस, आवाज येत आहे. आवाज येतोय का मॅडम? हो, येतोय. बोला. हा, मी त्याची आई आहे. कृष्णा पवार नाव आहे मॅडम त्याचं. कृष्णा अविनाश पवार. बोलतो आहे का कृष्णा? आता जॉईन झालोत मॅडम आम्ही. ओके ओके, हरकत नाही. ओके. स्वराली रसाळ. स्वराली. स्वराली रसाळ. हॅलो मॅम. हॅलो बेटा. आवाज येतोय मॅडम? हो, येतो आहे. काय नाव तुझे? स्वराली बाळासाहेब रसाळ. बरं. कुठे राहते तू स्वराली? चांदगाव. बरं. श्रीगोंदा तालुका. श्रीगोंदा तालुका. बरं बरं. सांगितलेले सर्व नियोजन समजले की कशा पद्धतीने क्लास होणार आहे आठवडाभर? हो मॅडम. बरं. हा. यानंतर कल्पज लोंढे. हॅलो. हॅलो कल्पज. येस मॅडम. आवाज येतो आहे माझा? येस मॅडम. बरं. कुठे राहतो तू? मॅडम मी सोलापूर. कुठे गाव? सोलापूर मध्येच. बरं बरं बरं. सोलापूरमध्ये? हा. बरं. सोलापूरमध्येच की सोलापूरमध्ये गाव आहे दुसरे? सोलापूर डिस्ट्रिक्ट पण आहे, अजून एक गाव पण आहे. अच्छा. बरं. समजले का उद्या आपल्याला काय हवे क्लास करण्यासाठी? एक वही, एक पेन, एका विषयासाठी एक वही, अशा 4 वह्या करायच्या. ठीक आहे. उद्याच्या क्लासमध्ये एक नवीन वही छानपैकी तयार करून क्लासला बसायचे. हा मॅडम. ऋषी रसाळ. ऋषी. हॅलो मॅम. ऋषी आहे ना क्लासमध्ये? हो. बर. काही अडचण? नाही. छान. मग उद्या क्लासला बरोबर संध्याकाळी किती वाजता बसणार? 8. बरोबर. छान. हे स्वाती नाव आहे का? पंढरकर. काय नाव आहे बेटा? हॅलो मॅम. हॅलो. शर्वरी. बरं. हॅलो. कुठून बोलते तू?
हंगेवाडी. हंगेवाडी बीड. बीडमध्ये श्रीगोंदा. हंगेवाडी. श्रीगोंद्यातला हंगेवाडी. बरं बरं. काही अडचण? नाही मॅम. बर. आता कोणाला काही जर का विचारायचे असेल, काही अडचण असेल, तर तुम्ही हँड रेज करून बोलू शकता माझ्याशी. ज्यांना काही अडचण नाहीये ते विद्यार्थी आता लेट झाला, क्लासमधून बाहेर पडला तरी चालेल. आणि सूचना उद्यासाठी अशी आहे की उद्या संध्याकाळी बरोबर 8 वाजता म्हणजेच 8 ते 9 या वेळेमध्ये आपला क्लास होणार आहे. त्याच्यामुळे उद्या संध्याकाळी 8 वाजता सर्वांनी क्लासला जॉईन व्हायचे आहे. आणि ज्यांना काही अडचण आहे त्यांनी थांबा, हँड रेज करा आणि बोला. हो. चालेल. ओके. बाकी सर्वांना बाय बाय, टेक केअर अँड गुड नाईट. अभिनव काळे. नाही बेटा रुद्र, सर्वच विषय मराठी माध्यमातूनच शिकवले जाणार आहेत, इंग्लिश मधून नाही. अभिनव काळे. हॅलो मॅम. हॅलो अभिनव, बोला. कोणते पुस्तक घ्यायचे आहे का? बाळा अजून ना 4थीचे पुस्तकच मार्केटमध्ये आलेले नाहीये. त्याच्यामुळे सध्या बिलकुल घाई करायची नाही, कोणतेही पुस्तक घ्यायचे नाही, फक्त वह्या घेऊन क्लासला बसायचे. मार्केटमध्ये पुस्तक आली की मी तुम्हाला सांगणार की कोणते पुस्तक घ्यायचे. सध्या अजून आत्ताच त्यांनी अभ्यासक्रम पाठवलाय, त्याच्यामुळे पुस्तक अजून आलेले नाही. ठीक आहे. ठीक आहे. हो. ओके. पूजा कोरे, बोला. 4 विषय बघा. हो एक रिकीच्याच करायच्यात का? हो, सगळ्या एकरेकीच्याच करायच्या. हो बर ठीक आहे. दिव्या गजेंद्र लाड डिवाइस. आवाज येत आहे का? आवाज येत नाही, तुम्ही परत हँड रेज करा. शौर्य. शौर्य, बोला शौर्य. काय म्हणतो? शौर्य की शौर्या? काय नाव आहे? शौर्य. शौर्या. शौर्य. बर, बोल बेटा, काय म्हणतो? माझ्याकडे पुस्तक आहेत. कोणते पुस्तक आहे तुझ्याकडे? स्कॉलरशिप. कितवी स्कॉलरशिप? 4थी. कधीचे पुस्तक? कुठून घेतले तू? सरांकडून. सरांकडून घेतले 4थी स्कॉलरशिपचे? बरं, चांगली गोष्ट आहे. मग आहेत तर छान. ठीक आहे. ओके. अधीरा देशमुख. अधीरा देशमुख. बोला अधीरा. काही विचारायचे आहे बेटा? काय मॅम? काही विचारायचे होते का? काही अडचण आहे का? नाही मॅम. नाहीये. उद्या होणार मग क्लासला जॉईन? हो. ओके, चालेल. शिवरत्न व्यवहारे. शिवरत्न, शिवरतन व्यवहारे का? हॅलो मॅम. हॅलो बेटा.
आवाज येतोय का? हो येतोय, बोला. काय नाव आहे तुझे? शिवरत्न शिवरत्न की शिवरत्न? व्यवहारे. शिवरत्न ना? शिवरत्न. शिवरत्न. हा समजली सगळी मी माहिती सांगितलेली? हा मग उद्यापासून आपण क्लासला जॉईन होऊया संध्याकाळी 8 वाजता. उद्या सराव परीक्षा ठीक होणार आहे. नाही, पण अजून आपण क्लासमध्ये शिकलोच काही नाही, त्याच्यामुळे उद्या रविवार असलं तरी परीक्षा नाही. उद्या काय होणार? क्लास. पुढच्या रविवारपासून प्रत्येक रविवारी फक्त सराव परीक्षा, क्लासला सुट्टी. ठीक. ठीक आहे, हो. चालेल. राजवीर अमोल, काय सरनेम आहे बेटा तुझे? आडनाव काय राजवीर? राजवीर. चालेल. तर अशा पद्धतीने बऱ्याचशा विद्यार्थ्यांशी आपले बोलणे झाले. दिव्या लाड डिवाइस. हा हॅलो मॅम, आवाज हॅलो. येतोय मॅम? हो येतो आहे. हा नाही, एक विचारायचं होतं, जरी म्हणजे क्लास मराठीमध्ये असेल हरकत नाही, पण थोडस इंग्लिश मध्ये तुम्ही थोडं म्हणजे सांगताल का? कारण काय नाही होईल मॅम. माहिती का, मराठीमध्ये ना मराठीमध्ये जास्त कळत नाहीये तिला. मग क्लासेस जॉईन केलो आपण सपोज, तर तिला थोडस इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणजे क्लासेस सुरू असताना इंग्लिशमध्ये कन्सेप्ट क्लिअर करताल का थोडं? कसं आहे, मी जरी तुम्हाला आता हो जरी म्हटले तरी हा हा हा. प्रत्येक जर का समजा त्यावेळी इंग्लिश मध्ये समजावून नाही सांगितला गेला तर ते हम्म. तिला समजणार नाही. आणि हो ना, तेच प्रत्येक व्हायलंय. आता तुम्ही ते मूळ संख्या म्हणलात ना, तर ते तिला म्हणजे मग ते त्याच्यावर परत आम्ही सांगितलं तिला की प्राईम नंबर सांग म्हणल्यावर मग तिला ते कळलं. त्या टाईप मध्ये झालंय आता, कारण इंग्लिश मिडियमला आहे असल्यामुळे. नाही, बरोबर आहे. म्हणूनच मी पहिल्यांदा क्लिअर केली की आपल्या सगळ्या ज्या स्कॉलरशिपच्या बॅच म्हणजे 5वीच्या बॅचेस हा हा हा. असतात त्या इंग्लिश आणि मराठी कंबाईन बॅचेस असतात. दोन्ही लँग्वेज मध्ये ऍट ए टाइम हम्म. समजावून सांगितलं जातं. पण या बॅच मध्ये मात्र वेळ कमी आता काय असल्यामुळे आमच्यासाठी काय पर्याय मग मॅम आता? नाही, खरंच करायची आमची इच्छा भरपूर असते, पण वेळेच्या अभावी काही गोष्टी टाळाव्या आता काय लागतात. होईलय, कारण स्कूलमध्ये पण फक्त तेवढं लिमिटेडच शिकवलं जातंय. बरोबर. आता तुम्ही डेमो घेतलेला असेल, याच डेमो घेतलाय. हा. जॉईन करून पहा. 10 दिवसांचा डेमो आहे. नाही, ते तर करणारच आहे. त्यानंतर पण आपण बोलूया. बरोबर आहे. बुद्धिमत्ताच्या आणि त्याच्या खूप कन्सेप्ट ह्या खूप म्हणजे मराठी म्हणलं तर खूप स्पष्ट मराठीमध्ये आहेत, जे तिला कळत नाहीये. आणि इवन मला पण जास्त असं म्हणजे लवकर ते क्लिक होत नाहीये. बरोबर. हा, मग आता बघा मॅम, रिक्वेस्ट आहे थोडं झालं तर. आपण डेमो झाल्यानंतर बोलूया. हो चालेल, नक्की नक्कीच. ओके. थँक्यू. चालेल. तर मग अशा पद्धतीने आज आपण इथेच थांबूया. सर्वांना बाय, गुड नाईट. भेटूया उद्या संध्याकाळी बरोबर 8 वाजता.